मित्रांनो, काल 1 फेब्रुवारी 2024 रोजी सेवानिवृत्ती किंवा रिटायरमेंटनंतर 65 वर्षांपर्यंत मुदतवाढ महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे। अगोदर ही मर्यादा 62 वर्षांची होती। तसे शासन निर्णय सुद्धा यापूर्वी निर्गमित झाले होते, पण त्यात आता बदल करण्यात आले असून 65 वर्षांपर्यंत ही मुदतवाढ झाली आहे। बघूया तर GR काय आहे आणि कोणासाठी आहे। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, म्हणजे भविष्यात येणारे अपडेट सुद्धा लगेचच तुम्हाला बघता येतील। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या 2010च्या शासन निर्णयानुसार साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी निवड झालेल्या व्यक्तींच्या वयाच्या 60 वर्षांनंतर द्यावयाच्या मुदतवाढ वय वर्ष 65 एवढी कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली होती। नंतर 2015 मध्ये निर्गमित शासन निर्णयात या आदेशात सुधारणा करण्यात आली। ती म्हणजे साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्त झालेल्या व्यक्तीला वयाच्या 60व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर पहिल्यांदा 1 वर्ष आणि त्यानंतर शासन मान्यतेनुसार आणखी 1 वर्ष असे एकूण 2 वर्ष मुदतवाढ देण्याची तरतूद करण्यात आली। थोडक्यात 62 वर्षांपर्यंत मुदतवाढ करण्यात आली होती, परंतु शासनाकडे वेळोवेळी विनंत्या आणि शिफारशी प्राप्त होत होत्या। त्या लक्षात घेता यापूर्वीचे मुदतवाढीचे सर्व आदेश अधिक्रमित करून शासनाने आता नवा शासन निर्णय जाहीर केला आहे। मित्रांनो, या शासन निर्णयाची डायरेक्ट लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। शासन निर्णयानुसार साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी असणाऱ्या व्यक्तीच्या सेवा त्यांच्या वयाच्या 60 वर्षांनंतर संपुष्टात आल्यावर सदर व्यक्तीस वयाच्या 62 वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्याबाबतची तरतूद आहे। त्या तरतुदीमध्ये बदल करण्यात येऊन शासन मान्यतेने टप्प्याटप्प्याने वयाच्या 65 वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, मुदतवाढीसाठी ज्या निकषांच्या आधारावर साखर आयुक्त यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करायचे आहे ते निकष या शासन निर्णयामध्ये दिलेले आहेत। त्या निकषांची पूर्तता करणाऱ्या कार्यकारी संचालकांना मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावावर शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल, असे देखील यात नमूद आहे। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।